कोकळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर संपन्न। महिलांचे आरोग्य सुदृढ असले तरच कुटुंब आणि समाजाची आरोग्यदृष्टी देखील बळकट राहील, या उद्देशाने शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष अभियान राबवण्यात आले। यावेळी 107 मुली व महिला यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। या शिबिराचा शुभारंभ ग्रामीण वार्तापत्र न्यूजचे मुख्य संपादक तथा पत्रकार श्री द्रोणाचार्य कोळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहशिक्षिका श्रीमती वंदना कांबळे यांची उपस्थिती होती। तर सदर शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले। या शिबिरात सविस्तर असे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी जाधव व आरोग्य निरीक्षक श्री ओमप्रकाश भोजने तसेच आरोग्य सहायिका श्रीमती शबाना शेख यांनी केले। सदर शिबिर यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित रुमणे, आरोग्य कर्मचारी राहुल भोसले, जयपाल रुपनर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ करण सरवदे, आरोग्य सेविका श्रीमती सी के जाधव व सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले। या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या। यामध्ये महिलांचे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी करण्यात आली। जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले। गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण पुढील काळात करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले। आयुष सेवांच्या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिद्ध व नॅचरोपॅथी इत्यादी पर्यायी उपचार पद्धतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। यावेळी गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ग्रामीण वार्तापत्र न्यूज साठी द्रोणाचार्य कोळी, लातूर। केंद्र कोकळगाव येथे आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियानाची इथे सुरुवात करतोय। तर हा पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा आपण साजरा करतोय। त्याच्यामध्ये स्पेशली म्हणजे जसं नावातच आहे, जर नारी आपली घरातली स्वस्थ असेल तर तिचा परिवार हा सशक्त राहील। त्याच्यामुळे जास्त लक्ष तिच्याकडे कसं देता येईल आणि तिच्या सर्व आरोग्य तपासण्या आपल्याकडून केल्या जाव्यात, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जनजागृती व्हावी। त्याच्यामध्ये तिचं हिमोग्लोबिनची तपासणी करणे, तिचं स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर ह्याची तपासणी आपण करतो आहोत सध्या। तर तुमच्याकडून मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही अजून 2 ऑक्टोबरपर्यंत जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करा, जास्तीत जास्त महिलांनी ह्याचा लाभ घ्यावा, असं तुम्ही जास्त पसरवा। सध्या त्यांचं असं चाललंय, आम्हाला तर दसरा काढायचा आहे, आम्हाला हे काम आहे ते काम आहे, पण हा पंधरवाडा फक्त त्यांच्यासाठी आहे हे त्यांना कळून द्या। कारण एरवी तर त्या काही स्वतःकडे लक्ष देत नाहीत, त्यांचं असं असतं हा परिवार परिवार, पण त्यांच्यावर सर्व कुटुंब अवलंबून असतं, ह्याचं महत्त्व त्यांना समजलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण हा पंधरवाडा सध्या हे अभियान राबवत आहोत। तर मी तुम्हाला हेच आवाहन करते परत एकदा की महिलांमध्ये जनजागृती पसरवा, किती जास्त त्यांचं महत्त्व आहे आरोग्याचं हे समजावून द्या आणि आरोग्याची तपासणी करण्यासाठी उपकेंद्र असो, जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र असो, तिथे जाऊन त्यांची तपासणी करून घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा। हे 2 शब्द बोलून संपवते।